महाराष्ट्रातील तमाम सोयाबीन, तूर, मूग, उडीद शेतकरी उत्पादकांना माझा मानाचा मुजरा. तर आज आपण सोलापूर जिल्ह्यातील एक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. त्या शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये सोयाबीनचं पीक लावलं होतं आणि सोयाबीनचं पीक लावल्यानंतर पाऊस झाल्यामुळं शेतामध्ये तणांचं प्रमाण वाढलं आणि तणनाशक त्याच्यावरती फवारल्यानंतर तो प्लॉट अतिशय खराब झाला होता आणि प्लॉट जळायला आला होता. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती एक प्रयोग केला आणि तो प्रयोग यशस्वी ठरला. तर आता पाहूया त्याच प्लॉटमधली ही यशोगाथा. नमस्कार शेतकरी बांधवांनो. सोलापूरपासून 3 किलोमीटर अंतरावर असणारे तळे हिप्परगा गावामध्ये चाकोते चेअरमन साहेबांचा एक प्लॉट होता. तो प्लॉट हाच होता का ह्याची शाश्वती किंवा खात्री पटत नाही. कारण ह्या बघा सोयाबीनच्या शेंगा दिसत आहे तुम्हाला. शेंगाची ही जबरदस्त अशी रास दिसते तुम्हाला याच्यामध्ये. कारण हा प्लॉट आम्ही औषध देण्यापूर्वी तणनाशक फवारल्यामुळं खराब झाला होता आणि जळण्याच्या परिस्थितीत आला होता. त्यानंतर मला फोन आला उमरे साहेबांचा फोन आल्यानंतर आम्ही प्लॉटवर आलो. प्लॉटवर आल्यानंतर नेटसर्फ कंपनीचं बायोफिट ब्रँडचे स्टिमरीज शेत आणि बायोनॉन हे औषधे स्प्रेसाठी दिले. पहिल्या स्प्रेमध्ये त्याचा थकवा निघून गेला आणि झाड वाढीस लागलं. त्यानंतर त्यांना फरक जाणवला, त्यांनी परत फोन केला आणि त्यांना दुसरा स्प्रे दिला. दुसरा स्प्रे फुलाच्या येण्याच्या काळामध्ये दिल्यानंतर हा रिझल्ट तुम्हाला समोर दिसतोय. तर आपल्याही प्लॉटचं आणि आपल्याही शेतामध्ये जैविक औषधं वापरून जास्तीत जास्त उत्पन्न वाढवण्यासाठी आम्हाला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 7709213105. धन्यवाद. तणनाशक औषधं फवारल्यामुळं चेअरमन साहेबाचा फळ पूर्णपणे म्हणजे असं कोम्याजून गेला होता, वाकडं म्हणजे आडवा पडला होता. मग आपल्याला विचारल्यानंतर आपण सांगितलं जैविक औषधाची माहिती. जांभरे सरांच्या मार्गदर्शनाखाली 2 फवारण्या घेतल्यानंतर जी प्लॉट पाक म्हणजे आता जळत आला होता ती सुद्धा म्हणजे आता जबरदस्त 1 नंबरनं आलेला आहे. तर धन्यवाद मित्रो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.